नमस्कार. मी डॉक्टर दीपक पाटील. आज एरंडोल येथील आदरणीय नितीन महाजन सर यांच्या शेतामध्ये आपण दादा लाड कापूस तंत्राप्रमाणे गळफांदी छाटणीचं प्रात्यक्षिक करत आहोत. तर या ठिकाणी गळफांदी छाटणी करण्या अगोदर ती कशा पद्धतीने ओळखायची याचं आपण आधी प्रात्यक्षिक पाहू. थोडंसं कॅमेरा दाखव. ही आज हा जो कापूस आहे 27 मेची लागवड आहे. म्हणजे आज 40 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ही नॉन बेटी कापूस आहे आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने लावलेला हा कापूस आहे. याच्यामध्ये कोणतेही रासायनिक पेस्टिसाइड किंवा रासायनिक फर्टिलायझर वापरलेले नाही. तर आता या ठिकाणी वाढ चांगली आहे, निरोग आहे आणि खूप चांगली या ठिकाणी कापूस दिसतोय आपल्याला. तर आता गळफांदी कशी ओळखायची? तर गळफांदी ही जमिनीपासून 3 ते 4 असतात आणि ह्या गळफांद्या साधारणपणे व्ही आकाराच्या असतात. म्हणजे जर असा सरळ झाडाचा जर खोड पकडला आपण तर त्याला साईडने अशी व्ही आकाराची एक फांदी असते आणि तिला 2-3 पानाआड एखादं फुल दिसतं आणि ती जाड असते आणि फळफांदी ही त्याच्या वरच्या बाजूला असते आणि तिला प्रत्येक पानाआड आपल्याला फुल दिसतं. तर आता अगोदर आपण गळफांदी या ठिकाणी शोधू आणि ती कटिंग कशी करायची ते पाहू. थोडासा कॅमेरा जवळ घ्या. आता या ठिकाणी या झाडामध्ये ती आपल्याला एका ठिकाणी 2 झाड आहेत. तर ह्या दोघं झाडांमध्ये ही खालची पानं अगोदर या ठिकाणी काढून घ्यायची. ही अशी चेक करायची ही पानं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला गळफांदी ओळखायला सोपं होऊन जातं. तर ही गळफांदी आपल्याला या ठिकाणी दिसते. हिला ह्या कोणत्याही ठिकाणी फुल लागलेलं दिसत नाही. म्हणजे ही गळफांदी आपल्याला या ठिकाणी कट करायची. त्यानंतर ही देखील आपल्याला गळफांदी दिसते, हिलाही कोणतंही फुल लागलेलं दिसत नाही. थोडं क्लोजअप घे. त्याच्यानंतर ही देखील गळफांदी दिसते आपल्याला इकडे. दिसतंय ना इकडे कॅमेरामध्ये बरोबर. त्याच्यानंतर ही एक गळफांदी या ठिकाणी दिसते आपल्याला. ही एक गळफांदी आहे. आता हिला फुल लागलेलं आहे परंतु ही गळफांदीच आहे, त्याचं पोषण होणार नाही. पोषण होणार नाही. आता ह्या गळफांदी कापल्यामुळे काय झालं, आता या सगळ्या गळफांद्या निघाल्या आपल्या. तर ही गळफांदी कापल्यामुळे काय झालं की ही जे अन्नद्रव्य ही फांदी घेते, ही संपूर्ण अन्नद्रव्य हे फळफांदीला जाईल आणि फळफांदी त्या ठिकाणी अधिक बोंड निर्माण करेल. म्हणजे जेणेकरून आपल्या उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी गळफांद्याची संपूर्ण छाटणी करायची. आता ह्या झाडावरती पाहू आपण. अगोदर आपण इकडे हे सगळे खालचे पानं काढून घ्यायची. ही पानं काढली. आता ही गळफांदी दिसते आपल्याला. ते बापू त्यांच्या हात लावले. ही पण गळफांदी, ही पण गळफांदी. गळफांदी ही व्ही आकाराची असते, म्हणजे अशा आकाशाच्या दिशेने वाढतात. बरोबर. आणि फळफांदीला तुम्हाला आता फळफांदी पहा, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नोडलाच फुल लागलेलं दिसेल. असं फळफांदीला पहिलंच फुल लागलेलं दिसेल. प्रत्येक नोडला तुम्हाला पानाच्या शेजारी फुल लागलेलं दिसेल. ही फळफांदी असते. आता या ठिकाणी ही जी फळफांदी आहे या साधारणपणे 8 ते 10 एका झाडावर जर आपण ठेवल्या तर साधारणपणे आपल्याला एक 50 ते 60 बोंड आपल्याला एका झाडावर मिळतात. 10 जर आपण पकडले एका फांदीला आपल्याला कमीत कमी 8 ते 10 बोंड मिळू शकतात. आणि हे प्रत्येक बोंडाची जी साईज आहे ही साईज आपल्याला या ठिकाणी मोठी मिळेल आणि अन्नद्रव्य त्या ठिकाणी चांगले मिळाल्यामुळे बोंडाचं वजन पण चांगलं मिळेल. आता हेच झाड 60 ते 65 दिवसाचं झाल्यानंतर इथपर्यंत शेंडा फोडून घ्यायचा. 3.5 फूट. एक वीत जवळपास या ठिकाणी म्हणजे कमरे बरोबर आलं म्हणजे बिंबीपर्यंत, तर त्यावेळेस हा शेंडा ह्याच कैचीने असा कापून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 8 ते 10 फांद्यांवरती तुम्हाला 50-60 बोंड जरी मिळाले तरी तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी उत्पन्न येऊ शकतं. धन्यवाद.